नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हरित धुळे सुंदर धुळे या उपक्रमाअंतर्गत धुळे महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानातून 10,000 सीड्स बॉल तयार करण्याचा उपक्रम राबवला. आयुक्त नितीन कापडनीस, आमदार अनुप अग्रवाल, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून हे सीड्स बॉल तयार करण्यात आले. पावसाळ्यात शहरातील विविध भागात त्याचे वितरण केले जाणार असून लोकसहभागातून 20,000 झाडांची लागवड करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानामधून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आहेत. धुळे महानगरपालिका दरवर्षी माझी वसुंधरा अभियानात अतिशय उत्कृष्ट काम करतं. आत्तापर्यंत 4 बक्षिसं धुळे महानगरपालिकेला मिळालेली आहेत. यावर्षी अधिक व्यापक प्रमाणात आणि एक लोकांच्या माध्यमातून लोकांच्या जास्तीत जास्त सहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे. आणि आपण बघतोय की धुळे महानगरपालिका क्षेत्र धुळे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानही वाढत आहे. यावर्षी 45 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आपल्याला गेलेलं आढळून आलेलं आहे. तर बीट द हीट आणि माझी वसुंधरा अभियान या 2 अभियानाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत. यामध्ये आम्ही ग्रीन धुळे फोरम एक स्थापन केलेला आहे. महानगरपालिका क्षेत्रात जेवढ्याही सामाजिक संस्था पर्यावरण रक्षणासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी काम करतात, या सगळ्यांचा समावेश आम्ही ह्या फोरममध्ये केलेला आहे. आणि ह्या फोरम आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा पहिला उपक्रम बीज गोळे बनवण्याचा, ज्याला आपण सीड बॉल्स म्हणतो, आज साधारणतः 10,000 सीड बॉल्स आम्ही बनवलेले आहेत. आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये अजून जास्तीत जास्त संघटनांना एकत्र करून 1 लाखापर्यंत सीड बॉल बनवण्याचा आमचा मानस आहे. आणि हे सीड बॉल बनवल्यानंतर आम्ही ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या आजूबाजूचं क्षेत्र, जिथे वनक्षेत्र राखीव असेल किंवा जिथे हे सुरक्षित राहतील अशा ठिकाणी हे सीड बॉल आम्ही प्लांटेशनसाठी टाकणार आहोत. याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने महानगरपालिका क्षेत्रात 10 फुटापेक्षा अधिक उंचीची झाडं लावण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतला होता. आमच्या पहिल्याच बैठकीमध्ये वेगवेगळे दानशूर व्यक्ती, चांगले उद्योजक आणि स्वयंसेवी संघटना यांनी 10,000पेक्षा जास्त झाडं आम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रॉमिस केलेलं होतं. आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. आज साधारणतः 300 झाडं आम्हाला पहिल्या टप्प्यात मिळालेली आहेत. उद्या आणि परवा 3,000 झाडं प्राप्त होत आहेत. तर यावर्षी किमान लोकसहभागातनं 10 फुटापेक्षा अधिक उंचीचे 20,000पेक्षा जास्त झाडं लावू आम्ही 100%. आणि हे फक्त कागदावर न राहता आणि प्लांटेशन करून सोडून न देता ही पूर्ण झाडं लावली जातील, ती जगवली जातील, त्यासाठी जी सगळी यंत्रणा महानगरपालिका उभं करेल. एकंदरीतच पर्यावरण रक्षणासाठी एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच लोकसहभागातनं यशस्वी होईल. महापालिका आणि समस्त धुळे शहरातील सर्वच नागरिक असतील, NGOज असतील, यांच्या माध्यमातून सीड बॉल बनवायचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही घेतलेला होता. जवळपास 2 लाख सीड बॉल या ठिकाणी आम्ही बनवणार आहोत. आणि या शहरात 10 ते 12 फुटी झाडं, 10,000 झाडं लावायचा आमचा संकल्प आहे. भरपूर NGO, भरपूर सामाजिक कार्यकर्ते हे पुढं आलेले आहेत. कोणी 1000 झाड, कोणी 2,000 झाड अशा प्रकारे महापालिकेला झाड देत आहेत. आणि त्या ठिकाणी जेवढेही या शहरातील चांगल्या मोठ्या ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आम्ही हे सर्व लावणार आहोत. आणि DPTCच्या माध्यमातून त्या ठिकाणी या शहरात 2 ऑक्सिजन पार्कसुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत. 5 तारीख हे पर्यावरण दिवस आहे. माझी तमाम धुळेकर नागरिकांना विनंती असेल का रस्त्याच्या काठाला फक्त झाड लावू नका, जेणेकरून तिथं झाड लावल्यानंतर वरती इलेक्ट्रिक तारा असतात आणि झाड मोठा झाला का त्याच्या बाजूला अतिक्रमण होतं किंवा तो माणूस पुढं येतो. म्हणून ओपन स्पेसवर आपल्या घराच्या समोर, बंगल्यांच्या समोर, बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आत प्रत्येकाने 1-1 झाड लावावं अशी आपल्या धुळेकर नागरिकांना या निमित्ताने विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.